आज राष्ट्रवादी महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. काय नेमकं बैठकीमध्ये चर्चा झाली? पवारसाहेब मध्ये मध्ये अशा बैठका घेत असतात. राज्याच्या समोरचे प्रश्न आणि वेगळे इश्यूजवर सविस्तर राज्यातल्या प्रश्नांच्या बाबतीत चर्चा झाली. राज्यसभेची निवडणूक होणार आहे त्याबाबतीत चर्चा झाली. विधान परिषदेची चर्चा ही आता थोड्या दिवसात होणार आहे निवडणूक, त्याचीही चर्चा झाली. आणि साधारणपणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वांची साधक बाधक चर्चा झाली. पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काही जनता दरबार किंवा बाकीचे काही आदेश देखील देण्यात आल्याची माहिती मिळते. नाही, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री जनता दरबार करतायतच. मुंबई आमच्या हेडक्वार्टरमध्ये पक्ष कार्यालयात दररोज जनता दरबार असतात. लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात आमचे मंत्र्यांच्याकडून होतं आहे आणि जिल्ह्यात जाऊन देखील ते लोकसंपर्क करतील आणि करतायत. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी 7वी उमेदवारी देखील दाखल झाली आहे. अर्थातच घोडे बाजार मोठ्या प्रमाणात राहणार हे चित्र निश्चित झालेलं आहे. अपक्षांची कुठेतरी मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी नेमकं कसा प्रयत्न करते किंवा महाविकास आघाडी कसा प्रयत्न करते? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार तिसरा उमेदवार उभा केलेला आहे त्याच्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं तो घोडेबाजार टाळणं, आणि मला खात्री आहे भारतीय जनता पक्षालाही तो घोडेबाजार अपेक्षित नसावा, त्यामुळे त्याच्यावर निर्णय अर्ज मागे काढून घेण्याच्या आधी काहीतरी निर्णय ते करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय कोणत्या पक्षाबरोबर युती वगैरे करण्याचं काय ठरतंय का? कारण शिवसेनेबद्दल आमची महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्ष आम्ही ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी एकत्रित येणारच आहोत, त्यात काही अडचण नाही. सहाव्या जागेसाठी एकंदरीत असं चर्चा होती की प्रफुल्ल पटेल यांना 47 मतं देण्याचा कुठेतरी विचार आहे किंवा चर्चा आहे, असं काही आहे का? कारण 42 मतांची गरज आहे आणि 5 मतदान 10 तारखेला आहे, त्यामुळं त्याविषयी इतकी ही जरा प्रीमॅच्युअर चर्चा होते असं मला वाटतं. अजून बराच वेळ आहे. राज्यात जातीनिहाय कुठेतरी जनगणना होणं अपेक्षित आहे अशा पद्धतीची धारणा राष्ट्रवादीची आहे. मात्र कुठेतरी महाविकास आघाडीने याविषयीची पावलं उचलावी, याविषयीचा निर्णय काय होणार आहे का? जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तशी मागणी आहे, भूमिका आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या बाबतीत सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी विनंती आज करणार है। पटेल साहब, राज्यसभा के चुनाव को लेकर कल नॉमिनेशन वापस लेने का 3 बजे तक का समय है। ये चर्चा है कि बीजेपी कह रही है कि अगर राज्यसभा में से अगर महाविकास आघाड़ी तीसरा उम्मीदवार पीछे ले लेती है तो बीजेपी फिर विधान परिषद के चुनाव में निर्विरोध करने की प्रयास करेगी, मतलब उम्मीदवार नहीं देगी। ऐसा कोई प्रस्ताव आया है क्या? मैं अभी कोई चर्चा में शामिल नहीं हुआ हूँ, शायद चर्चा चालू होगी। कल दोपहर तक 3 बजे तक इसका अंतिम निर्णय क्या होता है वो पता पड़ेगा। लेकिन ये राज्यसभा के इलेक्शन में भी और विधान परिषद के इलेक्शन में भी घोड़ेबाजार नहीं होना चाहिए ऐसी हम उम्मीद रखते हैं। मनसेतर्फे आता जन आंदोलन भोंग्यांसंदर्भात आंदोलन होतं, ते जन आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। पत्रकं गावोगावी आणि लोकांपर्यंत वाटण्यात येणार, त्याबद्दल काय इंग्लिश हिंदी मराठी मग काय अडचण काय आता? नहीं, उनका ये कहना है कि कार्यकर्ते अटकून झाले, आता लोकांना थोडे जन आंदोलन असं आहे की त्यांना चर्चेत राहण्यासाठी काही प्रयत्न काही पक्ष करत असतात आणि त्यामुळं त्यांच्या जन आंदोलनाला किती स्वरूप तयार होणार याच्यावर आपण त्याच्यावर भाष्य करू। आज त्याच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे। बरोबर ना, म्हणून आता बघू ना काय काय होतं, एवढी घाई करायला नको, थोड्या दिवसांनी बघू काय परिणाम होतात। पाटिल साहब, कश्मीर में जो हिंदू है उनके ऊपर अटैक हो रहा है, बैंक कर्मचारी की दिन दहाड़े गोली मारकर हत्या कर दी गई और वहाँ जो कश्मीरी लोग हैं, हिंदू लोग हैं, वो पलायन करने वाले बड़ी संख्या में, तो इसको आप कैसे देखते हैं? जो वहाँ पे अभी पूरे प्रशासन का प्रभाव है और प्रशासन भारतीय जनता पार्टी की दिल्ली की सरकार कर रही है और हमें इतनी अपेक्षा है कि वहाँ के जो हिंदू लोग हैं
वो कश्मीर वैली से बाहर निकलने की परिस्थिति फिर एक बार पैदा हो रही है, उसको केंद्र सरकार रोकने की कोशिश करे। अब पूरे देश में कश्मीर वैली से जो पंडित पहले निकल गए थे उनके बारे में बहुत सहानुभूति थी और उनके लिए नरसिंह राव सरकार ने घर बना के उनको रिहेबिलिट किया। अब पिछले 7-8 साल में जो परिस्थिति वहाँ पे हो रही है उसकी जिम्मेदारी तो भारतीय जनता पार्टी को लेनी होगी और वहाँ पे जो आज हिंदुओं के ऊपर हमले हो रहे हैं उसको प्रतिरोध करने की आवश्यकता है और इसके लिए केंद्र सरकार और वहाँ की प्रशासन ये अच्छी व्यवस्था निर्माण करे और वहाँ के जो लोग हैं जिनके ऊपर हमले हो रहे हैं उनको प्रोटेक्ट करे। पटेल साहब, पिछले 25 दिनों से कश्मीर के हालात इस तरह से बने हुए हैं और तीसरी हत्या की डेट बन गई है। ऐसा लगता है ना कि लोग गवर्नर के इस्तीफे की मांग कर रहे हैं और 5000 कश्मीरी पंडितों के अलावा अन्य जन समुदाय के लोग भी हैं। एक साथ पलायन करना सरकार के लिए कितना मुश्किल होगा? ये बहुत गंभीर बात है और हमें लगता है कि वहाँ की लॉ एंड ऑर्डर के ऊपर पूरे कंट्रोल करने की आवश्यकता है। अगर इतने दिन दहाड़े लोगों के मर्डर होने लगे या उनके ऊपर अटैक होने लगा तो ये बहुत चिंता की बात है और हम अपेक्षा करते हैं कि पिछले कुछ साल में जो बदलाव वहाँ पे केंद्र सरकार ने किए हैं वो बदलाव के कारण है या क्या मालूम नहीं, लेकिन वहाँ के लोगों को असुरक्षितता महसूस होने लगी है और इसकी जिम्मेदारी केंद्र सरकार पे है। उन्होंने उनको प्रोटेक्शन देने की आवश्यकता है और हम उम्मीद रखते हैं कि केंद्र सरकार उन्हें प्रोटेक्ट करेंगी। घर घर पे राज ठाकरे का लिखा हुआ पत्र उनके साइन के साथ अपने कार्यकर्ताओं को पहुंचाने के लिए, क्या लगता है कि उनको कार्यकर्ताओं समझ गया लेकिन लोग वैसे उनकी पार्टी इतनी बड़ी नहीं है कि घर घर तक उनके कार्यकर्ता पहुँचे और उनका जो पत्रक निकाला है वो कहाँ तक पहुँचता है, उनकी रिएक्शन क्या आती है, उनको रिस्पांस क्या आता है, उसके ऊपर कोई कहना ज़रूरी है। ये बहुत जल्दी है कि उन्होंने पत्रक निकाला और हम उसके ऊपर रिएक्शन व्यक्त करें। मुझे लगता है उसके परिणाम देखने के बाद उसके बारे में बोलना ठीक रहेगा। पटेल साहब, एक सवाल है कि अहमदनगर का नाम अहिल्या देवी करने की मांग बीजेपी उठा रही है, आपको क्या लगता है ये जो लगातार शेरों के नाम का विषय आ रहा है? जहाँ जहाँ लोगों के अभी अर्थव्यवस्था में महंगाई बहुत बढ़ गई तो अलग अलग विषय निकाले गए। अब ये नया विषय है, लोगों के प्रश्न, लोगों के सवाल, लोगों की समस्या बहुत अलग अलग है। मुझे लगता है कि हर सरकार की ये जिम्मेदारी है कि वो उस प्रश्न पे कंसंट्रेट करे और वो प्रश्न का मसला निकालने की कोशिश करे, हल निकालने की कोशिश करे और वो हल निकालते हुए ये जो बाकी के प्रश्न उठाते हैं इससे ज़्यादा महत्व जो है वो लोगों के सवाल, जो महंगाई है, अलग अलग सब प्रश्न हैं, वो सुलझाने के लिए कोशिश करना, इसको हम प्रायोरिटी देते हैं। गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांची नावे पत्र लिहिलं आहे, अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर करावं असं त्यांची मागणी आहे। त्याचसोबतच अनिल गोटे तुमचे नेते आहेत, त्यांनी पण एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात। काय केलं? 550 अहिल्यादेवी असं काहीतरी त्यांचं वक्तव्य आहे। काय मी पाहिलेलं नाही आणि हे दुसरंही वक्तव्य मी पाहिलेलं नाही, मी पाहिलेलं नाही। प्लीज, म्हणजे मी बघितलेलंच नाही, मी पाहिलेलं नाही, त्यांचं म्हणणं काय ऐकलेलं नाही, त्याच्यामुळं त्यांच्यावर भाष्य करण्याची काय आवश्यकता नाही आणि बाकीचे बरेच प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत। सर, काँग्रेसच्या चिंतन समितीमध्ये नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची हाक दिलेली आहे। एकीकडे राष्ट्रवादीची बैठक होते की स्थानिक पातळीवर आघाडी कशा प्रकारे होईल, मात्र दुसरीकडे आघाडीतीलच काँग्रेस पक्षाकडून वारंवार एकला चलोऱ्याचा नारा दिला जातोय, नेमकं कुठं खटकतंय? नाही, नाना पटोलेंचा हा सुरुवातीपासून स्वबळाचा आग्रह आहे आणि त्यामुळं तो कदाचित त्यांनी त्या सभेतही मांडला असेल। आता काँग्रेस पक्षाचा एकत्रित काय निर्णय होतोय त्याच्यावर पुढचं बोलणं ठीक आहे। नाना पटोलेंचा व्यक्तिगत तो आग्रह आहे, हे बरेच हे सरकार ते सभापती पदापासून अध्यक्षपदापासून पायउतार झाल्यानंतर, पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका अनेक वेळा मांडलेली आहे, ती काही नवीन आहे असं मला वाटत नाही। चला वसंतराव.
हे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.